नमस्कार, जय हिंद. मी जयंत सावंत तुम्हा सर्वांचं द्रोणाचार्य डिफेन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी जी चालू केलेली आहे एनडीए ची लेक्चर सिरीज, जी सिरीज मराठी आणि इंग्लिश मधून आहे. आपला पर्पज एवढाच आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बसलेल्या ज्या विद्यार्थ्याला डिफेन्स मध्ये यायचं आहे, एनडीए एक्झाम द्यायचे, फक्त मराठीमधून शिक्षण झालं आहे, इंग्लिश वीक आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही लेक्चर सिरीज चालू केली आहे. त्या लेक्चर सिरीज मध्ये आजचा आपला हा 5वा व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण एनडीए म्हणजे काय बघितलं, एनडीए ऑफिसर कसं होता येतं, तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एनडीए एक्झाम पॅटर्न बघितला. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्रायटेरियाज बघितले, ज्यामध्ये एज क्रायटेरिया, एज्युकेशन क्रायटेरिया आणि बेसिक मेडिकल पॅरामीटर्स काय लागतात ते बघितलं आहे. आता एनडीए एक्झाम थ्रू आपण काय बनतो किंवा एनडीए एक्झाम क्रॅक केल्यानंतर आर्मी मध्ये जायचं, नेव्ही मध्ये जायचं की एअरफोर्स मध्ये जायचं, हे कसं निवडायचं, हे कोण सांगतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. तर आता एनडीए क्लिअर झालंय, तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणती ब्रांच मिळते हा प्रश्न आहे आपल्या. मग म्हणून किंवा एनडीए जर आपल्याला क्रॅक केल्यानंतर लँग्वेज मॅटर करतं का, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ज्यांनी ही लेक्चर सिरीज पहिल्यांदाच पाहत आहोत त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या पालकांसाठी पुन्हा मी माझं थोडक्यात माझी माहिती सांगतो. ठीक आहे. इथे डिटेलमध्ये दिलेलेच आहे. मी जयंत सावंत, मी स्वतः युपीएससी थ्रू ऍज अन असिस्टंट कमांडंट म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. मी 12 वर्षापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता गायडन्स करत आहे, मेंटरशिप देत आहे. आतापर्यंत शेकडो विद्यार्थी हे युपीएससी एमपीएससी थ्रू अधिकारी झालेत. तीच गोष्ट आपण डिफेन्स मध्ये आपण आता विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण हीच गोष्ट जी सिरीज चालू केली आहे त्यातलाच पार्ट आहे. ठीक आहे. आता हा आपला प्रश्न आहे, काय एनडीए मधून कोणते कोणते विंग्स आहेत, एनडीए मधून कोणते विंग्स असतात. 3 विंग्स आहेत, लक्षात घ्या. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स. तर एंट्री एनडीए एनडीए मध्ये ह्याच्यातून आपल्याला एंट्री कशी मिळते, तर 3 स्टेजेस मध्ये तुम्हाला माहितीच आहे. पहिलं म्हणजे रिटन एक्झाम, सेकंड म्हणजे एसएसबी आणि थर्ड म्हणजे बेसिक जे मेडिकल पॅरामीटर्स आहेत ते म्हणजे मेडिकल टेस्ट. हे 3 क्लिअर केल्यानंतर आपल्याला एनडीए मध्ये एंट्री मिळते. आता लक्षात घ्या, आर्मी मध्ये म्हणजे काय, आर्मी म्हणजे काय, जिथं आपलं लँड बेस जमिनीवरती मॅक्झरली काम असतं. लक्षात घ्या, जमिनीवरती आर्मी म्हणजे जमिनीवरती. म्हणून आपण जर एनडीएची एक्झाम बघितली, वर्षातून 2 वेळा होते, एप्रिलमध्ये होते आणि सप्टेंबरमध्ये होते. या दोन्ही वेळ एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट, सगळ्यात जास्त जागा जर कुठे असतील ते असते आर्मीमध्ये. ठीक आहे. हे कायम लक्षात घ्या, आर्मीमध्ये कायम जास्त जागा असतात. त्याच्यानंतर मग तुम्हाला एअरफोर्स मध्ये किंवा नेव्ही मध्ये असतात. पण सगळ्यात जास्त जागा कुठे निघतात, तर आर्मीमध्ये निघतात. सो आर्मीमध्ये काम कुठे करतात, तर लँडवरती, जमिनीवरती. मग यांची पोस्टिंग कुठे होऊ शकते, तर तुम्हाला हिली रिजन्स मध्ये म्हणजे जंगलात होऊ शकते, माउंटेन रिजन्स मध्ये होऊ शकते. ठीक आहे, कारण त्यांचं कामच तिथं असतं. त्याच्यानंतर इंडियन नेव्ही मध्ये म्हणजे कुठं, तर तुम्हाला कोस्टल समुद्र किनारपट्टी होईल किंवा समुद्रामध्ये होऊ शकते, अशा ठिकाणी तुम्हाला काम करायचं असतं. एअरफोर्स म्हणजे काय, तर कुठे येऊ शकते आपले. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, लक्षात घ्या, इंडिया एवढा डिफेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू स्ट्रॉंग काय आहे, तर आर्मी आहे जे लँड प्रोटेक्ट करण्याचं काम करते, कोस्टल समुद्र किनारपट्टी प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, इंडियन नेव्ही करतात. ठीक आहे. आणि वरून आपल्यावरती कोणी अटॅक करू नये, तो सर्व्हिलन्सचं काम कोण करत असेल, तर इंडियन एअरफोर्स करतात. सो हे तिन्ही आपल्यासाठी बेस्ट आहेत. तुम्हाला कुठल्या सेक्टर जायचंय ते आपण आता, किंवा तुमच्यासाठी कोणतं बेस्ट आहे ते आपण आता एक एक गोष्ट बघूया. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला एनडीए क्लिअर करण्यासाठी 3 स्टेप्स असतात. फर्स्ट असते रिटन एक्झाम, त्याच्यानंतर असतो आपला एसएसबी असतो म्हणजे एंट्री असतो, आणि थर्ड असतो म्हणजे मेडिकल टेस्ट. हे तिन्ही क्लिअर झाल्यानंतर आपल्याला स्ट्रीम चूज करायची असते. बघा, त्यातली पहिली स्ट्रीम तुम्हाला सांगतो, इंडियन आर्मी. आर्मी एनडीए मधील सर्वात मोठा विंग आहे. मी मगाशीच बोललो, सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट या सेक्टरमध्ये येते म्हणून हा मोठा विंग आहे. आर्मी एनडीए क्लिअर केल्यानंतर कॅडेट कुठल्या पोझिशनला असतात, लेफ्टनंट. हा लक्षात घ्या, हा कमिशन ऑफिसर आहे, लक्षात घ्या बरं का, लेफ्टनंट पोझिशन पर्यंत जाऊ शकता. आता
याच्या आधी मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे, त्याच्यात पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला जर आर्मी चूज करायचं असेल, आपण कॉमर्स असू दे, बॅकग्राऊंड 11वी-12वी मध्ये आपला कॉमर्स असू दे किंवा आर्ट्स असू दे किंवा सायन्स असू दे, तुम्ही तिन्ही स्ट्रीम पैकी कोणत्याही स्ट्रीम मध्ये असाल तर तुम्ही म्हणजे एनडीए ची एक्झाम देऊ शकता. आणि जर तुम्ही आर्ट्स मध्ये असाल किंवा कॉमर्स मध्ये असाल तर तुम्हाला स्पेसिफिकली फक्त आर्मी मध्येच एंट्री भेटणार. सायन्स मध्ये असाल तर तुम्ही आर्मी मध्ये पण जाऊ शकता, नेव्ही मध्ये जाऊ शकता किंवा एअरफोर्स मध्ये सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे. आर्मी ऑफिसर म्हणजे काय, हा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. तुमच्याकडे एक लिडरशिप क्वालिटी पाहिजे, तुमच्याकडे कमांड ओव्हर ट्रुप्स म्हणजे तुमच्याकडे कमांडिंग ऑफिसर जर तुमच्याकडे ती क्वालिटीज आहेत का, ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच तो कोण असतो, आर्मी ऑफिसर लेफ्टनंट. फील्ड पोस्टिंग असते आणि तुम्हाला तेवढाच रिस्पेक्ट असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आर्मीसाठी कोणतीही स्ट्रीम चालते, जे मगाशी बोललो तुम्हाला, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स बॅकग्राऊंड, तिन्ही पैकी कोणत्याही स्ट्रीम मध्ये असाल तर तुम्हाला आर्मीमध्ये एंट्री. आर्मीतून काय काय भेटतं तुम्हाला, एक चांगली गोष्ट पाहिजे तुमच्याकडे म्हणजे लिडरशिप. नसेल तर आपण डेव्हलप करणार आहोत तुमची. ठीक आहे. कमांड ओव्हर ट्रुप्स म्हणजे तुमच्या अंडर खूप सारे लोक असतात, लक्षात घ्या. त्यांच्यावर कमांड करण्यासाठी त्यांच्याकडे लिडरशिप क्वालिटीज बघितली जाते तुमची. ठीक आहे. फील्ड पोस्टिंग होते म्हणजे कुठल्याही ठिकाणी फील्ड वरती तुमची पोस्टिंग होऊ शकते. बाय डिफॉल्ट तुम्हाला तो एक रिस्पेक्ट आहे, ऑनरच आहे. ठीक आहे. नंतर आपण पाहणार आहोत इंडियन नेव्ही. आर्मीमध्ये मी जसं सांगितलं कोणतीही स्ट्रीम चालतं, इंडियन नेव्ही मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स साठी तुमचं सायन्स बॅकग्राऊंड कंपल्सरी, फिजिक्स मॅथ्स असलंच पाहिजे. ठीक आहे. नेव्ही साठी टेक्निकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. नेव्ही कुठं आहे, माइट बी तुम्ही सबमरीन मध्ये म्हणजे त्या पाणबुडीवरती किंवा मोठ्या मोठ्या शिप्स वरती तुम्ही काम करणार आहात. ठीक आहे. सो त्या पिरियडमध्ये तुमच्याकडे टेक्निकल स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणून नेव्हीसाठी टेक्निकल नॉलेज खूप महत्वाचं आहे. एनडीए थ्रू नेव्ही मध्ये एंट्री पाहिजे असेल तर तुम्हाला काय पाहिजे, 11-12 सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे. फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेव्ही ऑफिसर म्हणजे काय, मगाशी जसं म्हटलं आपलं टेक्नॉलॉजी. नेव्ही ऑफिसर म्हणजे काय, शिप मध्ये काम करणार. नेव्ही ऑफिसर म्हणजे काय, सबमरीन मध्ये काम करणार. नेव्ही ऑफिसर म्हणजे काय, समुद्र, पाणी, लक्षात घ्या, सी पॉवर्स. ठीक आहे. एनडीए थ्रू जे नेव्ही मध्ये जातात, चांगली सॅलरी, खूप चांगल्या फॅसिलिटीज असतात, खूप लाईफस्टाईल चांगली असते नेव्ही मध्ये. असं नाही की आर्मी मध्ये कमी आहे, बट कंपॅरिझन आपण हा पार्टच नाहीये, बट नेव्ही मध्ये त्याचे त्या गोष्टी थोड्या अजून चांगल्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जर एनडीव्ही मध्ये गेला तर एक्सेलेंट तुमची लाईफस्टाईल होऊन जाईल, लक्षात घ्या. त्या वेने आपण विचार करू शकतो. ठीक आहे. अजून त्याच्यातली जर ग्लॅमरस गोष्ट बघायची असेल तर ते म्हणजे इंडियन एअरफोर्स. एअरफोर्स ही एनडीए मधली मोस्ट ग्लॅमरस विंग आहे, लक्षात घ्या, मोस्ट ग्लॅमरस विंग आहे. एअरफोर्स साठी सुद्धा काय लागतात, मगाशीच बोललो तुम्हाला, टेक्निकल नॉलेज पाहिजे. पण टेक्निकल नॉलेज साठी आपल्याला 11-12 मध्ये काय पाहिजे, सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे. फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी. बघा, एअरफोर्स साठी मॅथ्स आणि फिजिक्स कंपल्सरी आहे. एअरफोर्स मध्ये रोल काय असतात, 2 रोल आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. काय काय, फ्लाइंग ब्रांच म्हणजे काय, आपण पायलट बनू शकतो. सेकंड म्हणजे ग्राउंड ड्युटी, जिथे आपल्याला टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल ह्या दोघांपैकी कोणती पण ड्युटी भेटू शकते. ठीक आहे. पायलट बनणं टफ असतं, पण योग्य प्रिपरेशन आणि मेडिकल फिटनेस असेल तर पॉसिबल आहे, नक्कीच. ह्याच्यासाठीच तर आपण हे गोष्टी चालू केलेल्या आहेत ना. आपल्याला स्कूलिंग लेवल पासून या गोष्टीवरती जर काम केलं तर कुठलीच परीक्षा अवघड नसते. परीक्षा अवघड हे आपल्याला कोण सांगतं, म्हणून जर डोक्यात सबकॉन्शियस माइंड मध्ये जर तुम्ही फिट केलं की एक्झाम ही मी 100% क्रॅक करणार, त्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला तयार आहात, त्यासाठी मी म्हणजे अभ्यास बरोबर तो ऑफिसरला क्वालिटीज डेव्हलप करायला रेडी आहोत, तर परीक्षा अवघड सोपा हा पार्टच नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. आता एनडीए क्लिअर केल्यानंतर आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं आर्मी काय असतं, नेव्ही काय असतो, एअरफोर्स काय असतो. आता एनडीए क्लिअर केल्यानंतर आपल्याला कुठे भेटतात, बघा, आपलं पहिले 3 वर्ष कुठं होतात ट्रेनिंग, एनडीएची ट्रेनिंग होती खडकवासल्यामध्ये. हा, अजून एक पॉईंट सांगायचा राहिला याच्यामध्ये, आपण ऍफिलेटेड किंवा कोणत्या युनिव्हर्सिटी थ्रू आपल्याला ग्रॅज्युएशन भेटतं, इथं ग्रॅज्युएशन होतं, लक्षात घ्या. किती, 3 वर्ष ग्रॅज्युएशन भेटतं. जर तुम्ही आर्मी मध्ये जाल तर तुम्ही बीए करू शकता, बीए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, किंवा बीसीए करू शकता. ठीक आहे. किंवा बीटेक पण करू शकता. पण जर तुम्हाला नेव्ही मध्ये यायचंय किंवा एअरफोर्स मध्ये यायचं आहे तर तुम्हाला कंपल्सरी बीटेक करावं लागतं. ठीक आहे. कारण पूर्ण टेक्निकल नॉलेज आहे, लक्षात घ्या तिथे. आता इथं ग्रॅज्युएशन किती वर्षाचं आहे, तर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन होतं. कोणत्या युनिव्हर्सिटी अंडर होतं, तर जेएनयू, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या ऍफिलेटेड तुमचं ग्रॅज्युएशन होतं.
ठीक आहे. किती वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे? 3 वर्षाचं. कुठं होतं? पुण्यामध्ये. ठीक आहे. पुण्यामध्ये खडकवासल्याच्या इथे आपलं एनडीएचं तुमचं 3 वर्ष ग्रॅज्युएशन होतं. आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर 1 वर्ष काय असतं? तर रिस्पेक्टेड ठिकाणी तुमचं ट्रेनिंग असतं. म्हणजे काय? आर्मीमध्ये जाणं असेल तर IMA म्हणजे काय? इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे. ती कुठं आहे? तर उत्तराखंडमध्ये आहे. INM म्हणजे काय? सॉरी, नेव्ही. नेव्ही म्हणजे काय आला? जर तुम्हाला नेव्हीमध्ये असेल तर इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये जावं लागतं 1 वर्षासाठी, बरं का, सगळ्यांना आफ्टर ग्रॅज्युएशन, म्हणजे ती 3+1. सो नेव्हीमध्ये कुठं आहे? तर केरळमध्ये जावं लागतं तुम्हाला. एअरफोर्स मध्ये जायचं असेल तर एअरफोर्सची कुठली अकॅडमी? AFA, एअरफोर्स अकॅडमी म्हणून आहे, जे आहे हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये. ठीक आहे. तर इथे काय असतं? रिस्पेक्टेड ठिकाणी 3 वर्ष तुमचं काय होणार? ग्रॅज्युएशन होणार. लक्षात घ्या. कुठे? खडकवासला, पुणे इथे. त्याच्यानंतर रिस्पेक्टेड स्ट्रीम म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्याच्यामध्ये तुमचं 1 वर्ष ट्रेनिंग असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपली पासिंग परेड होतो. आपण ऍज अन कॅडेट नंतर पासिंग परेड नंतर आपण लेफ्टनंट म्हणून पोझिशन असते. लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मेशन लाईफ चेंजिंग असतं. का? एनडीए मध्ये. एनडीए मधून तुम्ही जेव्हा एंट्री करता ऍज अन कॅडेट, म्हणजे ऍज अन स्टुडंट म्हणू शकतो आपण, किंवा ऍज अन ऍस्पिरंट म्हणू शकता, तेव्हा आपण खूप रॉ असतो. ठीक आहे. स्टुडंट खूप रॉ असतो. त्याचा माइंडसेट ऑफिसर सारखा अजून चांगला डेव्हलप होण्यासाठीच बेस्ट वे म्हणजे काय? 3 आणि 4 वर्ष. इथे तुमचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं. कम्प्लीट म्हणजे तुमचा ऍटिट्यूड, तुमचं वे ऑफ थिंकिंग, तुमचे बॉडी लँग्वेज, ह्या सगळ्या चेंजेस होतात. ठीक आहे. हेच तुमचे 4 वर्ष सगळे काम करून घेतात. ठीक आहे. एनडीए मध्ये तुमचे रँक, सॅलरी कसे होते? ग्रोथ. एनडीए ऑफिसर करिअर मध्ये रँक, सॅलरी, रिस्पेक्टेड टाइम सोबत वाढत जाते. म्हणजे काय? जसं तुमचे रँक वाढणार आहे, म्हणजे जसं जसं तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, वर्ष वाढणार आहेत, तशी तुमची रँक वाढत जाते. आणि ऍज पर रँक तुमची सॅलरी वाढत जाते. लक्षात घ्या. म्हणजे लेफ्टनंट नंतर तुम्ही समजा कॅप्टन झाला तर तुमची सॅलरी वाढत जाते. तुम्हाला माहितीच आहे 8 पे कमिशन लागू झालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आणि ही एनडीए थ्रू ज्या पोस्ट आहेत, ह्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत. सो 8 पे कमिशन नुसार तुमची सॅलरी मिळते. लक्षात घ्या. खूप रिस्पेक्टफुल सॅलरी आहे. खूप रिस्पेक्टफुल सॅलरी. पुन्हा एकदा सांगतो, फक्त युनिफॉर्मच भेटत नाही, सोसायटीत रिस्पेक्ट भेटते, खूप रिस्पेक्टफुल सॅलरी भेटते. हा, म्हणूनच सॅलरी बरोबर तुम्हाला काय भेटतात? अलाउन्स भेटतात, फॅसिलिटीज भेटतात, पेन्शन स्कीम्स भेटतात. फॅसिलिटीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, कॅन्टीन फॅसिलिटी वगैरे सारख्या खूप फॅसिलिटीज भेटतात. लक्षात घ्या. तुम्ही वर्ल्ड टूर करू शकता, अख्ख्या देशात कुठेही जाऊ शकता. ठीक आहे. म्हणून हा फक्त जॉब नाही, ही एक नेशन सर्व्हिस आहे. ठीक आहे. आता एनडीएचा पाथ कोणत्या सेक्टरमध्ये जायचंय किंवा कोणते विंग्स जाऊ, कोणत्या स्ट्रीम मध्ये जाऊ, हे कळण्यासाठी काय कळलं पाहिजे? काय विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न आहे. सर, आर्मीमध्ये जाऊ, नेव्हीमध्ये जाऊ की एअरफोर्स मध्ये जाऊ, हा प्रश्न असणार आहे. तर त्यासाठी मी काही पॉइंट्स काढले बघा. जसं की काय? डिसिजन घ्यायचा तुम्हाला कुठला? तर इंटरेस्ट. सगळ्यात महत्वाचं, काही नाही आर्मीमध्ये जायचं इंटरेस्ट आहे तर बिनधास्त आर्मीमध्ये जा. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्ट खूप मॅटर करतो. लक्षात घ्या. काही लोकांचा एअरफोर्स मध्ये जायचंय तर हे माइंडसेट लक्षात करून घ्या. का? आपल्याकडे टेक्निकल नॉलेज आलं पाहिजे, म्हणून आपल्याला सायन्समध्ये फिजिक्स त्याच्यासाठीच आहे, मॅथ्स कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. हे टेक्निकल नॉलेज येण्यासाठी आपल्याला हे 2 सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत. कुठले कुठले? फिजिक्स आणि मॅथ्स. ठीक आहे. अकॅडमिक बॅकग्राऊंड म्हणजे जसं तुमचं बाय डिफॉल्ट, काही लोकांनी 10th नंतर 11th-12th आर्ट्स मध्ये केलं असेल तर बाय डिफॉल्ट त्यांना आर्मीमध्ये जायचंय, किंवा कॉमर्स घेतला असेल तर त्याला आर्मीमध्येच एंट्री भेटणार आहे. पण काहींनी सायन्स घेतला आहे आणि सायन्स घेऊन त्यांना वाटतं की मला आर्मीत जायचं तर आर्मीत जाऊ. सायन्सवाल्याला तर कुठलेही सेक्टर्स ओपन आहेत. लक्षात घ्या. 11th-12th सायन्स करणाऱ्या मुलाला आर्मीमध्ये पण जाऊ शकतो, नेव्हीमध्ये पण जाऊ शकतो आणि एअरफोर्स, त्याला तिन्ही सेक्टर्स ओपन आहेत. ठीक आहे. म्हणून त्याला आपण घेतला अकॅडमिक बॅकग्राऊंड. मेडिकल फिटनेस तुमच्याकडे बघितलं असेल, बघाशी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले. हाईट आर्मीमध्ये वेगळी, नेव्हीमध्ये वेगळी चालते, एअरफोर्समध्ये वेगळी चालते. मुलांची वेगळे, मुलींचे वेगळे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे तो पण एक बेस पकडून चाला. ठीक आहे. आणि नंतरचे काय? तुमचा लाईफस्टाईल, तुम्ही स्वतःला कुठे पाहता हे डिपेंड करतं. लक्षात घ्या. आणि त्याच्या वाईज ह्या गोष्टी चालल्या जातात. मी एक तुम्हाला बेसिक गोष्ट दिलेली आहे, तुम्हाला कसं चूज करायचंय, आर्मीमध्ये जायचं की नेव्हीमध्ये जायचं की एअरफोर्समध्ये जायचं, हे 4 गोष्टी दिलेल्या आहेत. हे स्वतःला प्रश्न विचारा, इंटरेस्ट कशात आहे. आपल्याला जी मुलं 8, 9, 10th मध्ये असेल त्यांच्यासाठी तर खूप चांगली वेळ आहे, खूप चांगला आता या मुवमेंटला एन्जॉय पण करा. म्हणजे तुम्ही प्रेशराईज नाही घ्यायचं, ही मजा करायचे पण दिवस आहेत. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला करिअरला पण जस्टिस द्यायचंय, करिअरवर पण फोकस ठेवायचंय. ठीक आहे. राईट गायडन्स घेतलं तर रिग्रेट होत नाही.
त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्यासाठीच तर आपण आहोत ना. तुमचे प्रश्न आणि आपली उत्तर हाच आपला एक हेतू आहे. आणि त्याच उद्देशाने त्याच दृष्टीने महाराष्ट्रातल्या त्या खेड्यागावात कानाकोपऱ्यात बसलेला जो मराठी मीडियमचा मुलगा आहे किंवा जो कुणी सेमी इंग्लिश मध्ये आहे किंवा कुणी ग्रामीण भागातला इंग्लिश मीडियम मध्ये पण आहे, पण शिक्षक म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये शिकवलं नाही, मराठीमधून त्याचं बोलणं आहे जास्त, किंवा मराठी त्याचं स्ट्रॉंग आहे, किंवा मराठी मीडियम मध्ये मुलगा आहे, त्याला वाटतं की एनडीए द्यायचंय, फक्त इंग्लिश मध्ये कच्चा आहे किंवा इंग्लिश आहे म्हणून एनडीए देता येत नाही. त्या सगळ्या कोपऱ्यात कानाकोपऱ्यात बसलेल्या महाराष्ट्रातल्या माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या पालकांना मला एकच गोष्ट सांगायची की एनडीए एक्झाम क्रॅक करणं सोपं आहे. फक्त प्रॉपर ट्रॅक, प्रॉपर मेंटर असलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. त्याच दृष्टीने आपण तुमच्या सगळ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय घेऊन आलो आहोत, एक स्कॉलरशिप टेस्ट. आणि त्या स्कॉलरशिप टेस्टचं नाव काय आहे? महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज एनडीए स्कॉलरशिप टेस्ट 2026. ही टेस्ट घेण्यामागे पर्पज एवढाच आहे की महाराष्ट्रातल्या खूप मुलांचे फोन येतात, ते सगळ्यांनाच आपण ऍडमिशन देऊन उपयोग आहे का? तर तेही द्यायला तयार आहेत. पण नॉन सिरियस स्टुडंटचं काय? आज अभ्यास केला, उद्या अभ्यास नाही केला. लक्षात घ्या, माझ्याकडे जर तुम्हाला यायचंय, एव्हरीडे तुम्हाला स्टडीचं शेड्यूल दिलं जाईल, ते काही करून तुम्हाला कम्प्लीट करायचं. ठीक आहे, एवढं मोठं शेड्यूल नसतं, लक्षात घ्या, थोडे थोडे असणार, पण ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. एव्हरीडे टास्क दिला जाणार, तो कम्प्लीट केलाच पाहिजे. आणि हेच डिफेन्स शिकवतो तुम्हाला डिसिप्लिन. तुम्ही रॉ असता, लक्षात घ्या, तुम्ही फक्त दगड आहात, म्हणजे रॉ इन द सेन्स आपण आता दगड आहोत. हे प्रिपरेशन थ्रू जेव्हा आपण ऑफिसर होणार ना, आपण एक चांगली मूर्ती बनवायची. ती प्रोसेस म्हणजे एनडीए, लक्षात घ्या. ती प्रोसेस आहे, म्हणजे दगडाकडून आपल्याला चांगली मूर्ती घडण्याची प्रोसेस म्हणजेच एनडीए एक्झाम आहे. मग ह्याच्यासाठीच थोड्या काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार. चांगली मूर्ती दिसतेच ना, ती मूर्ती बघतानाही लोकांना आवडतं ना. तशीच गोष्ट आहे, आपण उद्या ऑफिसर झालो ना, समाजामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, तुमच्या काय म्हणतात फॅमिलीजमध्ये, तुमची सोसायटीमध्ये खूप चांगली रिस्पेक्ट येईल. त्याच्यासाठी फक्त आपण सिरियस पोरं घेणार आहोत. आणि या सिरियस मुलांसाठीच आपण काय केली, स्कॉलरशिप टेस्ट घेत आहे. आणि या स्कॉलरशिपमध्ये जी मुलं क्रॅक होतील त्या मुलांना 50% पर्यंत स्कॉलरशिप भेटणार आहे. म्हणजे काय, क्लासची जी ऑनलाईन क्लासेस चालणार आहेत त्या क्लासेस थ्रू तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे. त्या क्लासमधून, त्या फीज मधून तुमच्या मायनस होणार आहेत. लक्षात घ्या, स्कॉलरशिप ही परीक्षा 2 वेळा होणार आहे. कधी होणार आहे? पहिली परीक्षा 5 एप्रिलला. ज्यांना 5 एप्रिलला जमली नाही ते 10th मे साठी स्वतःचं नाव, नंबर रजिस्टर करू शकता. आणि बॅच कधी चालवणार आहे ऑनलाईन? 1 जून 2026. एवढाच पर्पज आहे आपला, काय की महाराष्ट्रातल्या त्या मराठी मुलाला एनडीए परीक्षा क्रॅक करायची. आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार आहात का ते पहा. ठीक आहे, आणि ह्यासाठीच आपण ही लेक्चर सिरीज चालू केली आहेत. ठीक आहे, हेतू हाच आहे की त्या प्रत्येक मुलापर्यंत एनडीए परीक्षा समजावी. ठीक आहे, ज्याला वाटतं की ज्याच्यामध्ये न्यूनगंडे, गैरसमज आहेत, खूप मोठे मोठे गैरसमज आहेत, ते सगळे दूर काढण्यासाठी लेक्चर सिरीज चालू केले आहे. ठीक आहे, आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणती स्ट्रीम कशी निवडायची, काय काय आहेत ते आपण तुम्हाला सांगितलं. लक्षात घ्या, तुम्ही एनडीए थ्रू ऑफिसर झाल्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये तुमचं काय असतं, ऍज अ लेफ्टनंट म्हणून तुम्ही पोझिशनला असता. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण, एनडीए ऑफिसरला सॅलरी किती, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याला कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज भेटतात, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला वाटत असेल एखाद्या पालकापर्यंत ही माहिती जायला पाहिजे, तुमच्या ओळखीचे किंवा पाहुण्यांमध्ये असतील, तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत, मराठी मुलांपर्यंत शेअर करा. हेतू फक्त हाच आहे, जो प्रामाणिक हेतू आहे. लक्षात घ्या, मला कुणाशी कंपॅरिझन करायचं नाहीये. फक्त एवढंच काय आहे की महाराष्ट्रातल्या माझ्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत, महाराष्ट्रातल्या त्या विद्यार्थी जास्तीत जास्त एनडीए थ्रू ऑफिसर करायचे, ह्याच्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. ठीक आहे, सो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ हवे असतील किंवा ह्या सिरीज पेक्षा अजून जर काही हवे असतील माहिती, तर नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्टसाठी हे 2 नंबर आहेत, ह्या दोन्ही नंबरवरती कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, पुन्हा एकदा सांगतो की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.